माय माऊली नमस्कार. आज चैत्र पौर्णिमा. आपण बरेच सणवार, व्रत, वैकल्ये पारंपरिक पद्धतीने साजरे करत असतो. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न, सात्विक, शुद्ध, आनंदी होते. तसेच काही गोष्टी वाचल्यानंतर तर काही अनुभवाने समजतात. त्यामुळे त्याचे फायदे समजू लागतात. ज्या गोष्टी देवानेच आपल्यासाठी निर्माण केल्यात त्या देवासाठी अर्पण करायला हव्यात असे वाटू लागते. श्रावण मास महात्म्य पुस्तक वाचनात आले. त्यात रुद्रवातीची लाखोळी, बिल्वपानाची लाखोळी व पूजेसंदर्भातील अन्य माहिती मिळाली. तसेच चातुर्मास महात्म्य पुस्तकातही वातींविषयी वाचनात आले. त्रिपुरी पौर्णिमेला विशेषतः शंकराच्या देवळात भरपूर दिवे लावतात. स्त्रिया कोहळा व दीपदान करतात. त्रिपुराच्या बैलवाती 250, 11 पदरी रुद्रवाती 250 आणि 5 पदरी विष्णुवाती 250 अशा 750 वाती तुपात भिजवून लावतात. अशाच विविध प्रकारातील वाती विविध देवदेवतांना लावतात. अशा व्रतवैकल्य वाती लावल्यामुळे वातावरण शुद्ध होते. त्यानिमित्ताने भजन, स्तोत्र, पठण, श्लोक, पूजन यामुळे मन शुद्ध प्रसन्न होते. सद्विचार, आचार आपोआप होतात. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. कोणतीही गोष्ट सक्तीची नसते बरं का, पण मनाला भावली तर नकळत नक्कीच होऊन जाते. आपल्याला आनंद मिळाला तर दुसऱ्याला आनंद दिला जातो. आपल्याला आनंद मिळाला तर दुसऱ्याला आनंद दिला जातो. बघा, मराठी चैत्र ते फाल्गुन या 12 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यात पौर्णिमा ही तिथी येते. दर महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे वेगवेगळे महत्त्व असते बरं का. आपण परंपरागत विविध व्रतवैकल्य करतो. यात तिथीनुसार विविध वाती देखील होतात. जसे प्रदोष काळी, शिवरात्रीवात, चतुर्थीवात, एकादशीवात, पौर्णिमावात. आपापल्या कुलदेवतेचा कुलाचार संपन्न झाला करतात.